सो गाईज तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे पार्थ यूट्यूब ब्लॉग्स चॅनलमध्ये. आणि आता आपण चालले आहो पंढरपूरला आणि रस्त्याने जे काय भेटेल ते सगळं करत चालले आहो. आणि सध्या आपण आहो महडला वरद विनायक. पहिला दर्शन म्हणजे गणपतीपासून सुरुवात करूया. जसं का गणपती म्हणजे आपले हिंदू धर्मांचे पूजेचा पहिला ज्याला आपण पहिली पूजा करतो म्हणून त्याच्यापासूनच सुरुवात करूया. सो चला आता जाऊया मंदिरात, बघूया. चला तर मग जाऊया आता दर्शनाला. बघूया कवरी लाईन आहे. गाईस बघा आज जरा गर्दी कमीच आहे. बरं आहे जरा, म्हणजे गर्दीच नाही म्हणजे आज. चला, नाही तर इथं पण जाम गर्दी असते शाळांची पोराविरा. गाईस बघा कशी कवरी लाईन आहे. स्टार्टिंगला वाटला काही नाही आहे लाईन, पण इथं आहे जरा. ठीक आहे चला, आवडीच आहे तरी. यो बघा गाईस यशदा. आणि यो आमचा गाईस नवीन बाबू. याचं नाव काय? कौस्तुभ. गाईज मी असा नवीन पोरांना नावाशी नाही बोलत, बाबू बिबू असंच काही बी बोलायचं. आपली गाईज आत्या मंडळी हारवीर घेतले आणि यशदादांची आत्या, यशदादाची आत्या ना. बघा हलू आता आपण दर्शनाचे जवळ पोचत आलो आहे. चला आता आता मी मोबाईल ठेवतो, नाही ते ही पैसे लोकांना बोलतील. चला ठेवतो, भेटूया तर थोड्या वेळान. बघा दर्शनाशी आलो, एक नंबर दर्शन झाला, म्हणजे जाम भारी. आणि आता आम्ही आलो आहे कुठला महडचा वरद विनायक. एक नंबर दर्शन झाला गाईच, मस्त. घाई बेई काय नाही, एक नंबर. सगळी आपली माणसं बघा इथं. रुद्र बघा गाईच आणि आत्या वित्तचा. कौशी गाडीने झोपलेलो. कुठे आपण गेलो पहिला कुठे निघतो? हां, ते गणपतीच्या मंदिरांशी निघलो. हां, नंतर एके जागेवर नाश्ता करायला थांबलो आणि मग तिकडची गाडीने झोपलेलो. आता डायरेक्ट उठलो, मध्ये ब्लॉक करायला काय भेटला नाही. आता आल्यावर कुठं आपण आळंदीला. माझं बघा कशी हे सगळा व्ह्यू, सगळी नदी बिदी. आणि इकडून आता जाऊ आपण कुठं जेजुरीला. आणि बघूया चला. आरती माणसं आमची येताना अजून मागं म्हणून आम्ही थांबल्या इथं ना. आम्ही बिना चपलेचं आलो गाईच. नुसता चटका लागते ना पायाला. जाम बेकारून आहे, जाम बेकारून. येऊ नका गाईज बाहेर. गाईज बघा आम्ही असं थोडा पाय ओला करायला आलो नदीन. नाही हो रुद्र आमचा हे पायरीवाल्या घसरून पडले. नाही एकाने एक वेगळा करत लावले. आता मी बोलत नाही. नाही एकाने वेगळा करत लावले. चला आता जाऊ दर्शनाला. गाईज बघा हे मुख्य प्रवेशद्वार. इथूनच आता आपण आतमध्ये एंट्री घेऊया. चला आता मोबाईल ठेवतो, परत आतमध्ये जाऊन मोबाईल शूट करून देताना का नाही काय माहिती. सो चला. बघा कशी लोक बसली पारायणाला. गाडीजवळ पण आवरी बेकार अवस्था झाले ना. हे बा औषध सावलीला आम्ही थांबत चालले आहो. जाम बेकार. पाय डायरेक्ट पाय लाल झाले ना गाईस. पाय लाल झाले ना. बाबा माहिती आहे मला. पाय नंदीचा दर्शन झाले आणि बघूया आता पुढे जायला. सो बघूया चला आता. गाईस बघा आपण आता आलोय संभाजी महाराजांच्या समाधीकडे.
जिथं 350 वर्षांपूर्वी संभाजी महाराजांना कैद करून ठेवलेला, हीच ती जागा. चला बघूया. हा शिवमंदिर आहे. सो पहिला आपण इथं पाय पडून येऊ आणि मग जाऊया संभाजी महाराजांच्या समाधीकडे. संभाजी महाराजांची समाधी आहे आणि कदाचित हां इथे लिहिलेच, आपल्याला आतमध्ये व्हिडिओ नाही करता येणार, सो तुम्ही इथूनच बघून घ्या. संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाऊन आलो आणि जाऊया जरा आजूबाजूचा परिसर फिरायला. गाईस बघा कशी समोर नदी आहे मस्त तिथं. चला जाऊया. इकडे बघा, इकडे पटकन फास्ट आहे, कोणी पटकन इकडे बाबू बाबू लवकर स्वच्छ पाणी आहे गाईस. मस्त गेलो, हातपाय धवला, तोंडबिंड धवला, थंडा पण आहे एकदम मस्त. चला चला आता जाऊया कानिफनाथाच्या मंदिरात. व्ह्यू बघा असा भारी आहे मस्त. घाटानं आम्ही आता गाईस बघा आता आल्या आपण कानिफनाथाचे मंदिरात. चला ठेवता मोबाईल. पहिला आम्ही गेलतो कानिफनाथाच्या मंदिरात. सो तिकडं आऊशे खड्ड्यांशी आम्ही कसा बिसा घुसलो बघायला, तर थांबा तुम्हाला दाखवेन मी. आणि आता आम्ही पोचलो जेजुरीला. सो आता इथं जरा रूम शो झाला गेला आहे मामा आणि यशदाचा. बघूया चला आता. बघा आत्ताच रूम बीममध्ये आलो, फ्रेश फ्रेश झालो आणि चाललो आता मंदिरात दर्शनाला. परत उद्याला सकाळी दुसरीकडं जायचं आहे ना, मग आत्ताच चाललो दर्शनाला. चला आम्ही आता दर्शनाला. चला अर्धी मंडळी आमची गेल्या ना आधीच पुढं. भक्तिदी, आत्या, मामा आणि रुद्रा आहे. चला जाऊया आता. थांबा. नको जाऊया का, नको जाऊया. आम्ही असं फोटो काढून राहिलो. मी याच्यापासून वाट बघत आहे नक्की. कमी झाली परत 19 झाली ती. बघा आत्ताच दर्शनाशी आलो, झालो, आंघोळ बिंघोळ केली आणि मामाचा बी जेवण बनवत लावले. मामा काय बनवत लावले? हां लिव्हर पेटा आणि चिकन. या गाईस जेवायला. चला गाईस मस्त दर्शन बिर्शन झाला जेजुरीचा आणि जेवलो बिवलो मस्त. आणि आता झोपताव. चला बाहेरच झोपलो आम्ही सगळी म्हणजे यश दादानं मी आणि 2-3 जण झोपल्यान बाहेर. सो चला आता झोपूया आणि भेटूया उद्याला. नाही बघा रात्री बाहेरच झोपलेलो मस्त. जाम भारी हवा होती बाहेर, त्यांच्यापेक्षा जाम भारी. सो मग बाहेरच झोपलो आम्ही. यश दादा, मी, आई, त्यांची आत्या. नाही कोण नव्हते मच्छर. याला कुठची मच्छर चावल्यानं काय माहिती गाईस. सो आता उठलो, आंघोळ केली नाही. बघा मामाने काय बनवलं, कांदा पोहे. आता डायरेक्ट नाश्त्याला. चला
यो बघा गाईज एक काय याचं नाव बाबू 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 मामा बघा गाईज मस्त आता चहाची तयारी चालू आहे. मिनटा होता पुढच्या प्रवासाला आणि काय हां तर आता पहिला जाऊ मोरेश्वर मोरगावचा ते गणपतीचे दर्शनाला आणि मग पुढं पंढरपूरला. तर चला आता पॅकिंग चालू आहे मामासांची. चला गाईस बघा आलो आता गणपती मंदिराजवळ. म्हणजे भाऊच वाटलं म्हणजे रुद्र आणि गौरवनी बघा मॅचिंग केले सगळे लाईनीवाले आहेत ते म्हणजे हो जैन लोकांचं. गाईस बघा समोरच अष्टविनायक मधला एक गणपती ईश्वर. चला दिवसाची सुरुवात गाईज आम्ही गणपतीच्या दर्शनानेच करतो कुठं पण. म्हणजे बघा आता आलोय काल मडपासून केली आज मयुरेश्वर काय मोरगाव वरून करूया. आम्ही मंदिरात गेलतो तर काय मंदिराचं काम चालू आहे तर तो दर्शन बंद होता. मग असंच बाहेर जरा पाया पडलो आणि निघलो. चला आता पुढे कुठे जायचं पंढरपूर आहे. आता एक पंढरपूरला जाऊयात. चला काहीच बघा आत्ताच काय आंघोळ करून आलो आम्ही. आत्ताच म्हणजे गावात आलो फ्रेश पिशे करून आलो कपडे बिपडे बदलले आणि आता चाललो दर्शनाला. कसं आहे पंढरीला आपण येतो तर गर्दी बिर्दी काही बघितली नाही पाहिजे. माणसानी कुठं पण किती पण गर्दी असली तरी दर्शनाला गेलाच पाहिजे. सो आम्ही चाललो दर्शनाला आणि आता वाजले 8:15. सो बघूया आता किती टाईम लागते. चला आम्हाला जवरी माणसं भेटतात ती सगळी सांगतात काय जाम लाईन आहे असा तसा पण आपण घाबरायचा नाही. चला गाईस बघा आत्ताच दर्शनाशी आलो आणि घरा येऊन जेवलो बिवलो आणि काय तिथं जाम लाईन होती. म्हणजे रातचे गेलो असतो डायरेक्ट सकाळी चालू असतो आवरी लाईन होती. मग आम्ही मुखदर्शन घेतला आणि मग घरी येऊन जेवलो आणि आता झोपायला जाऊया. चला झोपाची तयारी चालू आहे. मामा विमासं सगळी झोपली. सो चला आता आपण पण झोपूया आणि भेटूया उद्याला. बघा सो आज पंढरपूरला आमचा दुसरा दिवस आणि आम्ही जाम लवकर उठलेलो आणि गेलो असाच घाईघाईन पटकन कुठे गेलो आपण आंघोळीला नदीवर आणि आता चाललो कपडे बिपडे बदलून दर्शनाला. मस्त सगळे कुर्ता बिर्ता घातला आणि चला आता जाऊया दर्शनाला. आणि मोबाईल नेत नाही मी आता मोबाईल सगळ्यांचा इथंच ठेवायचा. सो डायरेक्ट आल्यावरच भेटूया. चला काहीच बघा आता पंढरपूरचा दर्शन बिर्शन झाला. सो आज निघतोय घरी जायला आणि आता आम्ही आलो आहे इकडं विरी डॅमजवळ. म्हणजे आता जेवायला थांबल्यावर आम्ही रस्त्यात. सो बघा इथं असा यो सगळा डॅम आहे. जांबारी तरी आज गर्दी आहे. म्हणजे आम्ही इकडून का घरी जाताना आम्ही म्हणजे डॅमवर थांबतावच. इथं आता आत्याने ना मामाने जेवायला बनवत लावले जेवायला थांबल्यावर. सो चला आता जेवण बनवायला घेतील. जेवायला तर आज टाइमपास केला आम्ही. काही बी 2-3 माणसांना राग पण आले. 2-3 नाही एकालाच तो गेला गाईस. तो का त्याला राग आले गाईस. सोडा आपण जाऊ आता जेवायला. चला